हा, स्मिता काके पिब धातू म्हणून. काय म्हणायचं? पिब पिब. पिब. अ, पिबन, अपिबता, अपिबन, हम्म. अपिबत, अपि अपिबह, वह. अपिबह, अपिबतम, अपिबत, अपिबम, अपिबावो, अपिबाम. हम्म. ठीक. पुढे सुनंदा काके. वह. आवाज. हा, आवाज. म्हणा. वहंत, वहंत, हा, वह- कसं वह म्हणायचंय? भूतकाळ चालवायचंय अ काय अ लावायचं अ अगोदर? लावायचं अवंत. लावायचं. अवहंत अवंत, काय म्हणाले? अवहत. अवंत, अंत का म्हणाला? अवंत, अवंत अवंत. कुठे आहे? तच चुकीचं त ताम म्हणालाय. अन म्हणायचंय ना, पासून हा, अच. मग अंत का म्हणालाय? अंत का न का लावालाय त्याला? न अवहत. नाही. अवहत, अवहत. अवहत, हा. अ अवहताम, हम्म. अवहत, हा, अव काय होणार बघ? प्रथम पुरुष अवहन, बहुवचन काय होते? अवहन, बरोबर. पुढे. अवह, अवह सह, अ हा. अवह, अवहस, अवह, ह अवहत. स सहसा काय नाही, करायचं तिथं? विसर्ग, विसर्ग येईल. हा, मग का म्हणा लागलाय? उच्चार. अवह, अवह, हा. हा, पुढे. अवह, अवहतम, हम्म. अवहत, अवहत, पुढे. अवहम, अवहम, हम्म. अवहा, अवहाव, हम्म. अवहाम. ठीक. बरोबर. हम्म. म्हंटल नाही मी काय सांगितलं होता अभ्यास? सगळे पाठीमागचे धातू म्हणायचे. ईश आता पुणे बुद्धिपूर्वक म्हणा ज्योतिका की. ईश धातू कुठलं म्हणू? म्हणायचं ईश. 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 पुढे ईशच ई काय आलं होते ना. चालवत असताना? पुढे ई आलं तर औ औ होतो. हा, ये आलं तर काय आई होणार? आई आई होता आई. हा, मग काय होणार तिथं? मग ईश धातू आहे ना. हा, ईश चालवत काय आयशत चालवताना काय आय होते ईशचा? आयशत आयशत हा, आयशताम. ऐच्छत. ईशच आय इच्छ बनतय ज्योतिका की. हा मी हा मूळ धातू बरोबर. सांगतेय. हा, बरोबर. सॉरी सॉरी. ऐच्छत, हा. ऐच्छताम, ऐच्छद, हम्म. ऐच्छः, हा, ऐच्छतम, ऐच्छः. बहुवचन काय होते? बहुवचन काय होते? हा बहुवचन काय होते प्रथम पुरुषाचं? प्रथम पुरुषाचं बहुवचन काय होतंय? ऐच्छद. ऐच्छन. हा, न हा, हलंत आहे. पुढे. ऐच्छन. पुढे. ऐच्छः. हं. हम्म. ऐच्छः, हम्म. ऐच्छतम, हम्म. ऐच्छत, हम्म. ऐच्छम, ऐच्छाव, ऐच्छाम. ठीक. बरोबर. अजून तोंडात बसले नाहीत. हो, पहिल्यांदाच ऐकली. हा, घुश कोण आहे? आता घुश नाही, अजून तुम्हाला दशमन शिकवलं नाही ना. थांबा. मग जी कोण म्हणणार? वैशाली काकी बंद. जी जया. काय होतंय त्याच? मग मग तसंच राहणार. थांबा एक मिनिट. वैशाली काकींचा आहे नंबर. हम्म. हे सोना सोनू. अजयत होईल का पहिला? हा, बरोबर.
अजयत मी मूळ धातू तुम्ही लक्षात ठेवा, मी विचारताना मूळ धातू विचारत असते. हं. नाही तुम्ही मूळ आता धातू विचार जय करायचा आहे की जयती काय काय रूप बनतंय त्याचं. जी जय हा, मग काय होणार? मग अजयत हम्म अजयताम हम्म अजयन हम्म अजयः अजयत अजयतम अजयत हम्म हम्म अजयम हम्म अजयावह अजयाव अजयाम ठीक, बरोबर. संदेश भैया, सिंच एक मिनिट. का? हम्म सिंच. सिंचचं काय होतं? एक मिनिट. सॉरी. असिंचत, असिंचताम, हम्म असिंचन, असिंचह, हम्म असिंचतम, असिंचत, असिंचम, हम्म, असिंचाव, असिंचाम. ठीक. मृत्युंजय काका, स्मृ धातू. ट्रू. हम्म सर सरप हम्म. सरताम सरण काय विचारलंय मी काय विचारलंय? स्मृ. स्मृ स्मर. हा ठीक आहे, स्मृ विचार. हम्म. हा स्मर स्मर स्मरताम स्मरण हा, ओ स्मर कुठं गाळलं? स्मरः. कुठं गाळला? अस्मरण अस्मरत अस्मरताम हम्म अस्मरण अस्मरः हम्म अस्मरतम अस्मरत अस्मरत अस्मर अस्मरम अस्मराव अस्मराम. अस्मराव अस्मराम. आवाज कट होतोय तुमचा. हा 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 जरा नेटचा प्रॉब्लेम आहे. हा ठीक आहे, चालेल. माझ्याच हा नेट. शुभ. हा ठीक आहे. हा, सृजा, शुभदा काकी. आवाज सृजा. हाँ असृजत असृजताम असृजन असृजः हम्म असृजतम असृजत असृजम हम्म, असृजम असृजाव असृजाम. ठीक. रेखा काकी, तुद. रेखा काकी, म्यूट काढा. तुद अतुद म्हणायचंय तुम्हाला. हम्म अतुदत अतुदताम हम्म अतुदन हम्म अतुदः अतुदतम अतुदत अतुदम अतुदाव अतुदाम. हम्म, ठीक. हम्म ज्योती काकी म्हणा. दिशा. दिशाच राहतं ना. काय होतंय? हा. दिशाचं दिशाच राहतं. हम्म अदिशत अदिशताम अदिशन अदिशः अदिशतम अदिशत अदिशम अदिशाव अदिशाम. हम्म, ठीक. स्मिता काकी. कृषा. अकृषत अकृषताम अकृशन अकृशः हम्म अकृषतम अकृषत अकृशम अकृशम अकृषाव अकृषाम. दृश्याचं प्रश्न होतं ना. दृश्य नाही, कृष नांगरणे. बर हा हा म्हटलं. हम्म संस्कृत नाही, हे शुभ. नाही घेणार, शास्त्र नाही घेणार. एक नाही, हे शंका आहे, पक्क विचारू व्हायला का? पाहिजे. तुमचं हे हा? अजून पक्क नाही
वेळ एका वेळेला आपण नाही देऊ शकत ना. हे तुमचं पक्क झालं की मग टीका वाचू शकतो ना. एक तुमचं आता विचारू हे का पक्क ताई? कसं सोडून घेणार? काल शंका एक. हा बोला अ, की काका. तुमचा की आवाज कट काल होत आपण असल्यामुळे मला ऐकू येत नाही व्यवस्थित. आता आता येतं का ऐकायला? येतं का? नाही, कट हॅलो, व्हायला लागलाय आवाज थोडासा. हा, बोला असंच बघू. व्हायलंय. बरोबर. मी नाही आवाज नाही, कट काल होत असेल आज ना. आज कल आज धातू घेतला ना आपण काल, हा त्याला आ नव्हतं केलं आपण. हा होय होय, मी मगाशी म्हंटल की असं आज करायला पाहिजे होतं असं म्हणून मगाशी. हा, हास्य आसन करायला पाहिजे. हास्यता म्हणतो ना आपण काल आसन. आपण हा असं बरोबर. हा बरोबर बरोबर. त्याचा आ आस्यत करायला पाहिजे. आस्यताम आस्यन आस्यः आस्यतम आस्यत आणि आस्यम षष्ठगणातला आस्याव. ईश आहे. हा 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 पण करायचा मग त्याला. मी केलंय, मला कळलं नाही, मी केलंय ते, मला कसं काय मला लक्षात नाही, म्हणजे मी केलेलं आहे ते. अच्छा, मग ते मग तू करताना अ अ प्लस अधिक अचा टोन हा करून अ करून दीर्घ हा संधी करून केलं मी. अधिक ला हा आ केलं होतं हा. तू. हा दीर्घ संधी ते करून मी आ मगाशी मी केलं. सांगितलं की मगाशी हम्म. मी सांगितलं नाही का, अ प्लस आ मिळून तसंही दीर्घ होतेच ते. हा तुम्ही परंतु तसं इथं म्हणतायच त्याने म्हटलात. नियम बरं केला ना बा. बरं. मी मगाशी तेच म्हटलं की अ असेल तर आ होतोच. परंतु आता इथं सामान्य स्वर म्हणजे अ ला सोडून कोणता स्वर असेल तर काय काय होणार. म्हणून प्रत्येकाला ई असेल, उ असेल, रू असेल, तर ह्या पुढे आच लावायचं तिथं असं त्यांना स्पेसिफिक सांगायचंय. बरोबर. लक्षात आलं? म्हणजे अ अधिक अ म्हणून दीर्घ नाही लिहिता, आ अधिक असं लिहायचा आणि मग य अधिक अ लावायचा, असं करायचं. आ हा अधिक अ आणि आच होणार ते. हा, असं. नाही नाही, ते नाही हा पकडायचं, ते नाही पकडायचं आपण. आच पकडायचं. आ अधिक असं करायचं आणि मग य लावून हा. मग त लावायचं, असं करायचं. एक तर तुम्ही अ प्लस अ जरी लावला तिथं तरी पण आज होतो. परंतु आता इथं नियम असा दिला की स्वरादी धातू असेल तर अ चा आज करायचा, म्हणजे ते आ प्लस अ बरोबर आज होणार. लिहून दाखवू काय? थांबा एक मिनिट. आलं आलं, लक्षात आलं. इच्छेचा आमचं काय तुम्हाला होणार? लक्षात ईश आलं का? इच्छा. बाकीच्यांना लक्षात यायला पाहिजे ना. जसं अ किंवा आच्या पुढे अस आला तर अ प्लस अ बरोबर आज होतो. किंवा आच्या पुढं आता स्वरादी धातू असल्यामुळे इथं आज करायचा असा नियम केला तर याचा आ प्लस आ बरोबर आच होतो. त्यामुळे ते आस्यत झालं. लक्षात आलं काय म्हणा लागले मी? हो. नियम त्यांनी तसा दिला ना की स्वरादी धातू असेल तर या अ च्या ऐवजी आ होतो. म्हणजे गणाचा काय संबंध नाही, ते गण कोणतंही असलं तरी हा तसंच होणार. गणाचा काही संबंध नाहीये. हम्म. स्वरादी धातू असेल तर आ होणार, एवढा नियम. नाही. म्हणजे आता समजा द्वितीय म्हणजे गणातला जर इथं अस असेल, अ असेल पुढे किंवा आ असेल किंवा ई न सुरुवात धातू असेल, ई न सुरुवात होणारा धातू असेल तर इथं अ च्या ऐवजी आच होणार. अट आलं असेल लक्षात? अट्ट अट हा अट होणार की तिथं आज करायचा. स्वरादी नियम काय आहे? आट स्वरादी धातू आहे की नाही तो? स्वरादी धातू असेल तर आज करायचा. अजून मग काय शंका कोणाला? स्वरादी धातू असेल तर ई ई पण होणार ना ताई? तिथं ई होत नाहीये. इतर धातूंची सुरुवात अ असू दे, आ असू दे, ई असू दे, ई या स्वरांनी सुरुवात होणारे धातू असतील तर हा जो प्रत्यय लागणार आहे आ अ त्याच्या ठिकाणी आ करायचा, हे सांगते मी तुम्हाला. अजून काय शंका? झालं का समाधान? पुढे हे सगळं धातू म्हणून काढा. उद्याला तुम्हाला एकच आहे हे काय म्हणायचं त्याला, अभ्यास. सगळे धातू बुद्धिपूर्वक काय काय त्याचे रूप होतात हे बघून चालविणे. लक्षात आलं? 5 मिनिटं मी लवकर सोडते. कशासाठी? 5 मिनिटात तुमचा 2-3 धातू तरी म्हणून होतील तेवढे म्हणा.
जोपर्यंत पुढचं पाठीमागचं प्रकरण पूर्ण व्यवस्थित तुमचं पक्क होत नाही तोपर्यंत दुसरं नवीन काय घेतलं जाणार नाही. टीका पण नाही. कारण तुम्हाला तुमच्या रिव्हिजनलाच 1 तास जाणार आहे माझा. त्यामुळे अर्धा तासात सगळ्यांच्याकडनं एक एक धातू पण नाही. आता आपण 2-2 तरी म्हटले. मग तुमच्याकडनं तुमचं पक्क नाही झालं तर तुम्हाला टीका नाही लावता येणार. आणि तुम्हाला धातू नाही कळणार तिथं काय झाले ते. म्हणून म्हणा. मी काय म्हणतो चेष्टा हा. करण्यात मग त्याला फक्त हेच करायचं ना, मग ईशतच होणार ना, ते आयुष्यातच होणार ना. बरोबर. ईश नियम इच्छा काय? होते तर ऐच्छत ऐच्छत नियमामध्ये लावायचं झालं. ऐच्छत. बरोबर. ऐच्छत होणार तिथे. ऐच्छत ते ऐच्छत, ऐक्षत सगळं सुरुवात दशम त्याची असेल ही ऊ ऋ काय जे असेल ते. म्हणजे आता प्रथम आलं गण, लक्षात? चतुर्थगण आणि षष्ठगण झाले, त्याच्या पुढे आम्हाला तसेच सगळे शब्द करायचे. फक्त दशमगण तुम्ही वेगळं शिकवतो म्हणले ना. हा, अजून तुमचं हे तर पक्के होऊ द्या अगोदर. अजून तुमचे हेच पक्के नाही तर पुढे जाऊन काय करणार आहे? त्याच्यामुळे हे पक्क करा आणि मग उद्या क्लास घेऊ. आलं लक्षात? जय जिनेंद्र. उद्या आहे ना, रविवार आहे. हा, उद्या नाही. उद्या नाही. उद्या रविवार आहे. कारण उद्या मला एक तर पंचकल्याणला पण जायचं आहे सकाळी. त्याच्यामुळे उद्या असंही माझ्याकडनं होणार नाही. आज पण मुश्किलीनच घेतलाय क्लास. चल.